आणला? हे बघा आपली सेवा करतायत नानासाहेब. आणि काल येता तुम्ही? जाम गरम होते. लाईक करा, फॉलो करा, जय. नमस्कार मित्र मंडळीचं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा गुलाबी हिंदी यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही चाललोय महाराष्ट्रातील सर्वात मोठी पालखी बघू शकता तुम्ही. महाराष्ट्रातली सर्वात मोठी मानाची पालखी आई आवडी आणि आपला मित्र पण होईल योगी दादा सुद्धा येतोय वाटतं. तर चला जाऊया. 4 दिवसाची जर्नी राहणार आहे. तर आपण बघूया 4 दिवसात काय काय अनुभवला भेटतं. आणि फर्स्ट टाइम चाललोय तर त्याच्यामुळे थोडंसं वाटतं. आणि हे बघा खूप सारे असे मित्रमंडळ पण भेटणार आहेत, माझे फ्रेंड्स पण असणार आहेत. त्याच्यामुळे इकडे पालखी इकडे निघाली. तर बघूया कधी पोहोचलो आणि काय एक्सपिरियन्स राहणार. कुठे चालले तुम्ही? आम्ही का काय नाना पैसे देतात आपल्या सगळ्यांना. हे बघा रुमाल आणला. हे बघा आपली सेवा करतायत नानासाहेब. आणि काल येता तुम्ही? जाम गरम होते. लाईक करा, फॉलो करा, जय. आणि व्यवस्थित ठीक आहे जे रातची व्हिडिओ कॉल करता तुम्हाला. बाय बाय. नाना भेटला होता आपला. चाललोय आपण 15-20 मिनिटांत नाश्त्यावर पोहोचू. नाश्त्यावर पोहोचू. तिकडनं बघूया. आज एक प्रॉब्लेम झालाय. आपल्या अक्षय दादाची बॅग होती ना छोटी बाबी अशी ती तुटली. ते टाळ टाका लावायचे. आपण जस्ट पोहोचलोय आता आपल्या नेवाळ नाक्याला. नेवाळ नाका. बाकीची पब्लिक सुद्धा येते. तर आता तिसगाववरून आलोय आम्ही आणि इथे थोडासा प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामुळे थांबलोय. चला आता झाल्यावर लगेच 2-3 मिनिटात जाऊया. घेऊ नका, मंडळाला सहकार्य करा आणि शिस्तीचं पालन करा. मित्रांनो इकडे जेवायची व्यवस्था आहे वाटतं. बघूया मंडळी. हे बघा तो फोटोशूटचा ब्लॉग बघितला असेल ते समजला असेल. इकडे शूटला आलो होतो आणि याच्यामध्ये जेवणाची व्यवस्था करते. हे बघा जेवण बनवतात इकडे आपली मंडळी. तिथे आम्ही इकडे मागे इकडे वाट बघत होतो आणि हे इकडे जाऊन बसलेले. आपली मंडळी इकडे बसले.
थकलो एकदम थोडंसं म्हणजे. आता इकडे जेवायची व्यवस्था आहे वाटतं, झालं नाही पण इथे गोडाऊन बांधायला घेतले. सो आता इथे रेस्ट करूया थोडा वेळ, किती रेस्ट करायचा रेस्ट करूया, नंतर भेटूया, पुढे जायचं आपण. दादा जेव जेव जेव. मित्रांनो बघा इकडे गुलाबजाम आधीच खाल्ला, डाळ आहे, वरण भात आहे आणि मटकीची भाजी आहे काहीतरी आणि पापड आहे. हे बघा त्यांच्यामध्ये हे गुलाबजाम मी स्टार्टिंगलाच खाऊन टाकले. हे बघा आपला मित्र परिवार जेवत आहे, मी सुद्धा जेवतोय. चला. सो विश्रांती करून निघालोय आता आम्ही. आता कोणता स्टॉप आहे तर बघूया. जिथं कमी तिथं आम्ही. हे बघा इथला सलून पण नाही सोडला यावी. यो बघा चला आता केस कोण होणार मंडळी. आता आम्ही खरवई नगरीमधून निघालोय. तिथं नाश्ता सोय केलं होतं, वडापाव होते, चहा पाणी वगैरे होते सगळं. आणि आता निघालोय. आताच मी आपल्याला पल्ला गाठायचा आता खूप वांगीपर्यंत. तर चला मित्रांनो, आता खरवई नगरीमधून आम्ही निघालोय. बघू शकता रात्र झाली तरी पण आम्ही चालतोय. मी पुढे आलोय आणि कोसगावमध्ये का गोरेगावमध्ये काहीतरी वस्ती आहे, तर त्यामुळे कंटिन्यू चालत आहे. फर्स्ट टाइम मी एवढं चाललो असेल, बाकीचे मागे राहिलेत. ते बघूया. एक्सपिरियन्स आहे ना, यो म्हणजे अनुभव आहे ना प्रवासाचा, ते तुम्हाला चौथ्या दिवशी सांगणार तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये काय कसं होतं ते. तर सध्या तरी चालूया.
पाय थकलेत, पण आता थांबू शकत नाही कारण डायरेक्ट थांबेलला तर खूप मागे राहून जाईल. तर त्याच्यामुळे कंटिन्यू चालतोय. हे पुढे पण गेलेत, हे बघा पुढे सुद्धा गेलेत. आपला अक्षय दादा मागे राहिलाय, बाकीचे पण मागे आहेत. तर चला चालूया. तर मंडळी आम्ही पोचलोय पहिला स्टॉप आहे, पहिल्या स्टेवर पोचलोय. आणि हे बघा पब्लिक येते इकडे मांडव घातलाय एक, आणि अजून पब्लिक येते आपली, खूप मागे पण आहे आपली पब्लिक. इकडे जेवणाची पण सोय केली, हे बघा. चला आता आपले अर्धे आता त्यांना फोन करायला लागेल कारण ते मागे राहिलेत. सो हे बघा इकडे गर्दी आली, खूप गर्दी आली, जेवणासाठी खूप गर्दी. इकडे बॅगा शोधाचा कार्यक्रम चाललाय. शोधी बॅगा टाकल्यात का काढल्यात काय माहिती समजत नाही. रेड कलरची माझी. तर इकडे जेवणाची व्यवस्था म्हणजे चालू आहे. हे टोप वगैरे आहेत, हे प्लेट्स. बाकीची पब्लिक फ्रेश होते इकडे, हे बघू शकता. आणि आपल्या अजून मित्रपरिवार आला नाही अजून, आणि बॅगा पण नाही भेटत. सो त्यांना येऊ द्या आता, तरच बघूया. आणि चार्जिंग पण करायची आहे, पण चार्जिंगचा पॉड आहे ते सगळ्यांनी जप्त केलं आहे पूर्ण एकदम. म्हणजे चार्जर लावायला पण जागा नाही. आता बघू रात्री एडिट करता येतो का नाही तर ब्लॉग, कारण चार्जिंग पण खूप कमी आहे, त्याच्यामुळे बघू आता. पब्लिक हे बघा पोचल्यावर इकडे थोड्या 5-10 मिनिटांनी सूप वाटलंय यांनी. सूप आहे, टोमॅटो सूप आहे. आणि जे परत आपले मित्रमंडळ येत नाही तिथपर्यंत मी काय दुसरं इकडे पण बॅग आहे. अरे हे बघ पाय ठेवलाय ना, इकडे माझी बॅग आहे ती बघ. नंबर बघ आधी. फायनली बॅग भेटली. मित्रांनो एक प्रॉब्लेम झाला आहे, जो की म्हणजे जेवायचं होतं रात्री जेवायचं होतं, पण आपले सगळे फ्रेंड्स झोपलेत बघा. सगळे फ्रेंड झोपलेत. आता काय होतंय तर बघूया. जेवणाचं आय थिंक शूट करता नाही येणार. भेटली सकाळी. आणि चार्जिंगला एवढी लाईन लागली ना चार्जिंगला, हे बघा नुसती गर्दी चालू आहे चार्जिंगला एकदम. कुठे जायला ना, चार्जिंग पण एकदम स्लो होते, त्याच्यामुळे बहुतेक सकाळीच शूट करता येईल आणि चार्जिंग पण करता येईल. आणि चार्जिंग पण खूप कमी आहे माझी. तर चला भेटूया सकाळी.